टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल 4 ला जाहीर होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आळंदी पोलिसांनी नागरिकांना विविध नियम लागू केले। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय। आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके म्हणाले, पोलीस ठाणे आळंदी हद्दीतील सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 10 मार्च 2024 पासून ते 6 जून 2024 पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात आहे। संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत। कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप ग्रुप आणि इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमांद्वारे कोणत्याही समाजांच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमांद्वारे करू नयेत। तसेच कोणाच्याही विरोधामध्ये घोषणाबाजी करू नये। निकालानंतर डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत, तसेच विना परवाना विजयी मिरवणूक काढू नये। व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी 3 जून ते दिनांक 6 जून या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओनली ॲडमिन असा बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत। जर ॲडमिन यांनी सेटिंगमध्ये बदल केला नाही आणि कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आळंदी पोलिसांनी दिलाय। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।